आजकाल प्रत्येक गोष्टीत भेसळ होण्याच्या बातम्या समोर येत आहेत. सरकारही जनकल्याणासाठी आणि लोकांच्या सुरक्षितेसाठी ठिकठिकाणी तपासणी करत आहे. पण आपण घरातील महिला म्हणून आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेणं ही सुद्धा तितकीच महत्त्वाची जबाबदारी आहे. सुरुवातीला जाडबुडाची कढई किंवा भांडं घ्या. जाडबुडाचं भांडं वापरलं तर दूध तळाला लागणार नाही आणि हळूहळू छान तापेल. मध्ये मी 2 लिटर फुल फॅट दूध घेतलं आहे, म्हणजे म्हशीचं दूध आहे. शक्यतो टोंड दूध वापरू नका. फुल क्रीम दुधापासून पनीर जास्त मऊ, जास्त ज्युसी आणि जास्त प्रमाणात तयार होतं. आता गॅस मंद ते मध्यम आचेवर ठेवा आणि दूध गरम होऊ द्या. दुधावर छान साय जमा होईपर्यंत ते तापवायचं. आता इथे मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगते. बरेच जण दूध उकळलं की लगेच व्हिनेगर किंवा लिंबाचा रस टाकतात. पनीर तर तयार होतं, पण ते जास्त दिवस टिकणार नाही. लवकर वास यायला लागतो किंवा थोडंसं चिकट होतं. माझी ही पद्धत थोडी वेगळी आहे. दूध एकदा व्यवस्थित तापवा, नंतर गॅस बंद करून ते थोडंसं कोमट होऊ द्या. पूर्ण थंड नाही, फक्त थोडंसं कोमट. आता पुन्हा गॅस सुरू करून दूध गरम करा. दुसऱ्यांदा जेव्हा छान उकळी येते, तेव्हा आपण दूध फाडणार आहोत. ह्यामुळे पनीरचं टेक्स्चर खूप छान येते आणि फ्रिजमध्ये जास्त दिवस टिकायला मदत होते. आता एका वाटीत 4 टेबलस्पून व्हिनेगर आणि 4 टेबलस्पून एवढं पाणी एकत्र करून एक सोल्युशन तयार केलं. हे मिश्रण एकदम घालायचं नाही, थोडं थोडं घालत राहायचं आणि हलक्या हाताने ढवळायचं. साधारण 2-3 वेळा घातल्यानंतर तुम्हाला दिसेल की हिरवट पाणी वेगळं आणि पनीर वेगळं झालं आहे. यापेक्षा जास्त व्हिनेगर घालू नका. जर व्हिनेगर नसेल तर काळजी नाही, 2 लिंबाचा रस घ्या. त्यात 2-3 टेबलस्पून पाणी मिसळा आणि अगदी याच पद्धतीने वापरा. माझ्याकडे पनीर मेकर आहे, त्यामुळे मी त्यात काढणार आहे. तुमच्याकडे नसेल तर काहीच हरकत नाही. एका मोठ्या भांड्यावर चाळणी ठेवा आणि त्यावर स्वच्छ सुती कापड अंथरा. आता त्यामध्ये हे संपूर्ण मिश्रण गाळून घ्या. आणि हो, हे जे हिरवट पाणी उतरतं ना, ते अजिबात फेकायचं नाही. त्याचा वापर पीठ मळण्यासाठी, सूपसाठी किंवा कुठल्या ग्रेव्हीमध्ये तुम्ही वापरू शकता. काही जण हे डायरेक्टही पितात. जर काहीच वापरायचं नसेल तर झाडांना तुम्ही घालू शकता. आता कापड व्यवस्थित बंद करा, त्यावर झाकण ठेवा आणि अगदी जड वस्तू ठेवा. पण लक्षात घ्या, इथे 10 ते 15 मिनिटच याला ठेवायचं आहे. आणि खूप जड वजनही ठेवायचं नाही, नाहीतर पनीर एकदम कडक होईल. नंतर भाजीमध्ये टाकलं की ते मऊ लागत नाही. 10 ते 15 मिनिटानंतर बघा किती सुंदर पनीर तयार झालं आहे. एकदम सॉफ्ट आणि ज्युसी. आता तुमच्या आवडीनुसार चौकोनी तुकडे करा किंवा किसून पराठे, सँडविच, भुर्जी, रोल किंवा कोणतीही रेसिपी बनवा. आता शेवटची आणि सर्वात महत्त्वाची स्टोरेज ट्रिक. जर 2 दिवसात वापरणार असाल तर एअरटाईट डब्यात ठेवा. पण 4 ते 5 दिवस जर टिकवायचं असेल तर एका एअरटाईट कंटेनरमध्ये स्वच्छ पाणी घाला. त्यामध्ये पनीरचे तुकडे पूर्ण बुडतील अशा प्रकारे ठेवा आणि रोज एकदा हे पाणी बदला. त्यामुळे पनीर बराच काळ अगदी फ्रेश, सॉफ्ट आणि ज्युसी राहतं. घरी बनवलेलं पनीर म्हणजे फक्त पैशांची बचत नाही, तर आपल्या कुटुंबासाठी शुद्ध, ताजं, कोणत्याही प्रिझर्व्हेटिव्ह शिवाय तयार केलेलं अन्न आहे. थोडीशी मेहनत नक्की आहे, पण आपल्या माणसांच्या आरोग्यासाठी एवढं आपण नक्कीच करू शकतो. जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. अशी सोपी, हेल्दी आणि टेस्टी रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नवीन आणि भन्नाट रेसिपीसोबत. बाय. थँक यू.